नमस्कार. ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे नव्याने स्वागत. आज आपण इयत्ता पहिलीचा नवीन अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. शिकू मराठी आनंदाने. मित्रांनो, इयत्ता पहिलीचा यावर्षी सिलेबस बदललेला आहे आणि त्याचंच हे नवीन पुस्तक आहे. तर बघा, हे पुस्तक किती रंगीबिरंगी चित्रांनी रंगवलेलं आहे, जेणेकरून पहिलीच्या विद्यार्थी मित्रांना हे खूपच आपलंसं वाटेल. आता आपण सुद्धा याच्या अभ्यासाला सुरुवात करूया. चला, आता हे पुस्तक कसं आहे हे आपण पाहूया. इथे सुरुवातीलाच काही छोटी छोटी मुलं खेळताना दिसत आहेत मुळाक्षरांबरोबर. त्याच्याबरोबर छोटे प्राणीसुद्धा आहेत. मुलं रंगलेली आहेत, दंगलेली आहेत, खेळत मजेत शिकत आहेत. आता आपण बघणार आहोत या पुस्तकामध्ये अजून नवीन काय काय आहे. तर ही ते पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेली प्रतीकं आहेत, म्हणजे निरीक्षण करणे, ऐकणे, ऐक व म्हण म्हणजे म्हणायचंही आहे आणि ऐकायचंही आहे. त्यानंतर बोलायचंसुद्धा आहे. सांग, वाच, लिही, कृती कर, बैठे खेळ, काही कोडी सोडव, मैदानी खेळ आणि चित्र रंगव असे बरेचसे इथे पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेली प्रतीके आहेत. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. चला तर बालमित्रांनो, आता आपण इथे ह्याची अनुक्रमणिका बघणार आहोत. इथे 4 विभागांमध्ये अनुक्रमणिका विभागली गेलेली आहे. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. आता सुरुवातीला तुम्हाला भाग 1 हा अभ्यासायला असणार आहे आणि अजिबात अवघड नाही आहे बरं का. हसत खेळत तुम्ही शिकणार आहात. सध्या बाहेर वातावरण आहे पावसाचं आणि म्हणूनच तुम्हाला पहिली कविता आहे, आला पाऊस आला. चला तर आपण आता याच कवितेला अभ्यासूया. पहिली तर ही कविता ऐका बरं, आणि ऐकण्या अगोदर या कवितेत दाखवलेलं चित्र पहा. काय दिसतंय बरं विद्यार्थ्यांनो? मी तर म्हणे छोट्या बाळांनो, मुलांनो. आता मला माहीत आहे हा अभ्यास तुम्ही अभ्यासत असताना मोबाईल तर तुमच्या हातात नसणार आहे, तुमच्या आई आणि बाबांच्या हातात असणार आहे. मग तुम्ही त्यांच्याकडून अभ्यासासाठी घ्याल तेव्हा परवानगी घेऊन घ्यालच, बरोबर ना? किंवा आई बाबा तुम्हाला दाखवतील तर तेव्हा बघा आणि त्यांच्यासोबतच याचा अभ्यास करा. आता सांगा बरं, तुम्ही हे पुस्तक घेऊन बसलेला आहातच ना? यामध्ये काय काय दिसतंय बरं? सुरुवातीलाच तुम्हाला या कवितेत चित्रात दाखवलेलं आहे एक घर. घराच्या बाहेर अंगण आणि अंगणात खेळत असणारी ही छोटी छोटी तुमच्यासारखीच मुलं. काही मुली पावसाचा मनसोक्त आनंद घेत आहेत, तर ती 2 मुलंसुद्धा पावसात भिजत आहेत. आणि ही छोटीशी मुलगी पाण्याच्या डबक्यात बघा कशी उड्या मारतीये, त्या पाण्यात खेळतीये. तुम्हाला सुद्धा असंच उड्या मारून खेळायला आवडतं ना, हो की नाही? पावसात भिजायला कोणाला आवडत नाही बरं? सगळेजण पावसात भिजतात. आणि शेवटी बघा इथे ह्या चित्रात काय दिसतंय, एक छोटूसं मूल आपल्या आईला बिलगलेलं आहे, तिला धरून पकडून बसलेलं आहे. आईही हसत आहे आणि बाळही हसत आहे. चला मग आता या पावसामध्ये असणारी ही शांता शेळके यांनी लिहिलेली ही कविता आपल्याला इथे अभ्यासायला आहे, म्हणजेच तुम्हाला ऐकायला आहे. पहिली तर आपण सुरुवातीला या कवितेचं वाचन म्हणजेच गायन करूया. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर. पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम. धावता धावता घाटले घर, पडरे पावसा दिवसभर. पडरे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दुडून. कवयित्री आहेत शांता शेळके. तर तुम्हाला इथे जी पहिली कविता अभ्यासायला आहे ती आहे आला पाऊस आला, भाग 1 मधली. ऐक व म्हण म्हणजे तुम्ही ही कविता ऐकायची आहे आणि मागोमाग म्हणायची आहे. चला परत एकदा आपण ही कविता बोलायची का बरं? पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर. पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम. धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर.
पडरे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दडून. कवयित्री शांता शेळके. आता ह्या आपल्याला काय सांगतायत? छोट्या मुलांनो, इथे पावसाची सर आलेली आहे. कशी? तर बघा, एकदम सरसर सरसर पाऊस पडत आहे. आणि हा पाऊस पडत असताना मुलं म्हणतात, चला चला पटापट घरी जाऊया. कसं जाऊया? तर भर 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 पटापट चालत घरी पळूया. पावसाचा आवाज कसा येतोय बघा, पाऊस वाजे धडामधूम. पावसाचा आवाजही येतोय कसा? तर धडामधूम. धावा धावा ठोका धूम. एकच पाऊस आलाय हे पाहताच सगळ्यांनी धूम टोकली पळत घरी जाण्याची. धावता धावता गाठले घर. धावत धावत मुलांनी काय गाठलंय? तर स्वतःच्या घरी पळत मुलं गेलेली आहेत. आता ते पावसाला म्हणतायत, पड रे पावसात दिवसभर. आता दिवसभर जरी पाऊस पडला तरी काही हरकत नाही आहे. पड रे पावसा चिडून चिडून. तुला काय राग आला असेल, किती चिडून या जमिनीवर कोसळायचं असेल तर पड रे पावसा. कारण आता आम्ही जाणार आहोत आईच्या कुशीत बसलो दडून. आई आम्हाला जवळ घेईल आणि आम्ही आईसोबत कुशीत तिच्या बसणार आहोत, असंही ते शांता शेळके सांगत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता नक्कीच समजलेली असणार आहे. खूप छानशी अशी पावसावर आधारित ही कविता नक्की तुमच्या आईबाबांसोबत गा, मित्रमैत्रिणींसोबत नाचत म्हणा आणि ही कविता पाठ करा आणि बोला. परत एकदा बोलूया का बरं? पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर. पाऊस वाजे धडामधूम, धावा धावा ठोका धूम. धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर. पडरे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दुडून. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असे छान छान इयत्ता पहिलीचे जर अभ्यासक्रम अभ्यासायचा असेल तर ऑनलाईन क्लासरूम हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एक छानशा आपल्या पुढील पाठासह. धन्यवाद. हसत खेळत अभ्यास करा.